जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंते। अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्त्वाचा 4 चरणाचा 4 कडव्याचा जन्म कसा सोन्याचा करता येतो, जन्म कसा सार्थकी लावता येतो आणि तो कसा लावलाय, कुणी केलाय, या जन्माचं सोनं कुणी केलं याचं गोड चिंतन सांगणारा अभंग आहे। आपण या अभंगाचं गोड चिंतन आपल्या 11 वाजेपर्यंतच्या वेळेमध्ये पाहूया। पैकी अल्पसा पर्याय आहे आपल्या या अंतरवाली नावाच्या गावी गेल्या 5 वर्षापासून हनुमान जन्मोत्सवाच्या बजरंगबलीच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं वैकुंठवासी ब्रह्मलीन स्वानंद सुखनिवासी सद्गुरू सच्चिदानंद घन सीताराम बाबा खिरडेकर यांच्या आशीर्वादातून त्यांच्या कृपेनं त्याच संस्थांचे मठाधिपती महंत महालिंग महाराज नगर यांच्या कलश पूजनानं आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय मृदंगवादक आपल्या जवळच अगदी 2 किलोमीटर अंतरावर तिंतरज रोडला नाथ महाराजांच्या पालखी सोहळा मार्गावर यांची ज्ञानदीप लावू जगी म्हणजे ज्ञानदीप नावानं वारकरी शिक्षण संस्था, शास्त्रीय वादन शास्त्रीय गायन वारकरी शिक्षण संस्था आहे। अशा आमचे आसारामजी महाराज गुरुजी साबळे यांच्या प्रेमपूर्वक संबंधातून विभीषण महाराज सोन्नेकर यांच्या प्रेमपूर्वक संबंधातून महाराजांची सगळी विद्यार्थी मंडळी यांच्या प्रेमातून थाटामाटामध्ये आपल्या या अंतरवालीला हा भव्यदिव्य स्वरूपाचा अखंड रिणम सप्ताह सोहळा या ठिकाणी चालू आहे। आणि ज्यावेळेला सप्ताहाची मीटिंग बसली त्यावेळेला आमचे अशोक भाऊ मुरुमकर यांच्या माध्यमातून त्यांनी आग्रह केला की अक्रूर महाराजांचं कीर्तन घ्या आणि आल्यापासून आता ते शिंदे असतील, सगळी मंडळी असतील, गावकरी असतील, ग्रामस्थ असतील, आल्यापासून सगळी कार्यकर्ते मंडळी स्वागत करत आहेत। सगळ्या समाजाचं गाव आहे आणि सगळ्या समाजाची लोक प्रेम करतायत म्हणून त्या संबंधानं अगदी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आसाराम महाराज साबळे गुरुजी यांच्या प्रेमपूर्वक आमंत्रणातून ही सेवा आमच्यापर्यंत आलेली आहे। अतिशय गोड नियोजन कार्यक्रमाचं आहे। महाराष्ट्रातील सगळे दिग्गज कीर्तनकार आपल्या सप्ताहामध्ये आलेली आहे आणि आजची ही 6व्या दिवसाची सेवा आहे। ती समापन करत असताना कीर्तन साथीला महाराजांच्याच संस्थेतली आधी करून सगळी गुरुबंधू मंडळी, 2ही गणेश महाराज ज्यांनी प्रथम तुमचे नाव गणेशच आहे, 2ही गणेशच आहेत, प्रथम तुला वंदितो असे गणराया गणपती बाप्पा ज्याला आपण म्हणतो असे 2ही आमचे जीवलग मित्र गणेश महाराज, त्यांना वंदन। महाराष्ट्राचे आपल्या जिल्ह्याचं किंबहुना मराठवाड्याची गाणं कोकिळा म्हणजे विभीषण महाराज कोकाटे प्रमाणाच्या चालीचा बादशाह म्हणतात त्यांना, आता तुम्ही ऐकालच पुढे आता। अगदी अशी सुंदर प्रमाण आणि वारकरी चालीचा ठेवा ज्यांच्याकडे आहे, वारकरी जीवन आहे आणि अत्यंत त्यांचं नाव मोठं आहे असे म्हणजे विभीषण महाराज कोकाटे, त्यांना माझं वंदन। आपण संस्थेतली छोटी मोठी बालगोपाळ आसाराम महाराजांच्या गुरुजींच्या संस्थेमध्ये किती छान पावल्या खेळतायत, किती गोड पखावज वाजवत आहे, किती लहान पोरगा आहे हा, इतका लहान, किती वर्ष झाली, 1 वर्ष 2 वर्ष, 2 वर्षात जर पोरगा एवढा वाजवतो हा तर अजून 5-6 वर्षात त्याला जोड राहणार नाही ना महाराज, एवढे हात त्याची तयारी आहे। जे तुम्ही 25 वर्षात वाजवता ते 2 वर्षात वाजवायला लागला, अशी मुलं महाराज घडवत आहेत, हे खरं आहे बघा। असे विद्यार्थी घडणारी संस्था पाहिजे, ज्याला काही येत नाही अशा संस्थेत पोरं टाकू नका। पकवाज नाही, गायन नाही, कीर्तन नाही, अभ्यास नाही, चिंतन नाही, नामस्मरण नाही, अशा माणसाकडे आपला पोरगा टाकून त्याची बरबादी तुमच्या मुलाची बरबादी असं करू नका। त्याच्यासाठी चांगली संस्था पाहिजे। मी आजच फेसबुकला लिहून टाकलं, महाराजांच्या संस्थेवर भेट द्यायला गेलो तेव्हा की आपली मुलं या संस्थेत असली पाहिजे। आता माझ्याकडून मी त्यांना 20 मुलं देणारच, शब्दच दिलेला आहे मी त्यांना। जेवढं कोणी मला विचारतं तेवढ्यांना मी आसाराम महाराजांचं नाव सांगतो। त्याचं कारण पंडित केशव गुरुजी जगदाळे यांच्याकडे त्यांनी अध्ययन केलेलं आहे, पखवाजातले ते तज्ज्ञ आहेत व पखवाज तयार आहे, शास्त्रीयमध्ये आहेत, ध्रुपदामध्ये वाजवलेलं आहे, परराज्यात दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन आपली पखवाजाची कला सादर केलेली आहे। असं महाराष्ट्राचं एक लौकिक ज्यांनी मिळवला आणि पखवाजामध्ये एक सुंदर नाव तयार झालं। टॉप 10 जे वादक आहेत त्याच्यामध्ये अग्रगण्य नाव आमच्या आसाराम गुरुजींचं आहे। आसाराम महाराजांना वंदन आणि प्रेमळ आहेत, माझ्यावर खूप जीव आहे त्यांचा, आणि अगदी आमच्या सुखदुःखातले मित्र आहेत आणि पोरं घडवत आहेत, फार छान विद्यार्थी तयार झाले। याच्या अगोदर आमचे वाजवणारे महाराज, त्यांचं काय नाव, विभीषण महाराज, हा छान वाजवतात, ते पण शिष्टीमय लावतात आणि तयार झाले। आता ते अगोदर महाराष्ट्रभर फिरतायत, आता ही पिढी तयार झाली। अशी मुलं घडवण्याची काम महाराजांकडून घडतंय। आपण सगळी गावकरी त्यांना बोलवताय, त्यांच्या इथून हरिपाठ असेल, पावली असेल
कीर्तन असेल आयोजित करताय, सगळ्या आमच्या आसाराम महाराजांच्या संस्थेच्या टीमला धन्यवाद. आपण सगळी ग्रामस्थ मंडळी ज्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं, सगळ्या समाजाची सगळी मंडळी या पुढे जागा आहे अशी सगळी या महाराज, अशी सगळी आपण ग्रामस्थ मंडळी सगळ्या समाजाची एकत्रित आलात आणि सुंदर असा सप्ताह भूम तालुक्यातल्या एवढ्या छोट्याशा गावाला एवढा चांगला कार्यक्रम करण्याची भूमिका तुमची सगळ्यांची आहे. सगळ्या गाववाल्यांना धन्यवाद, सगळ्या पुरुष वर्गाला धन्यवाद, पितृवर्गाला धन्यवाद, ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांना धन्यवाद, बहुसंख्य मातृवर्ग आहे सगळ्या मातांना धन्यवाद. सिस्टीम आमचा हा राजा पंढरीचा यूट्यूब चॅनल म्हणजे आमचा आदित्य, अतिशय त्याचा भाऊच आहे लहाना, छान लावतो, अगदी एडिटिंग चांगली करतो, त्यालाही धन्यवाद. आणि सिस्टीम तर फारच चांगली आहे, तुमच्या माझ्या कानापर्यंत आवाज दिलाय त्यांनाही धन्यवाद. आधी करून भालदार चोपदार विनेकरी सगळ्यांची नावं घेतली अशी समजतो. आल्यापासून ज्यांच्या घरी जेवण होतं खूप सुंदर व्यवस्था केली, आईप्रमाणे जेव घातला आमच्या, अशी सुंदर व्यवस्था करणारी सगळी भाविक मंडळी सगळ्यांचं नाव घेतलं असं समजतो. अभंगाला कीर्तनाला सुरुवात करतो. एकच विनंती आहे, सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला विठाला मृत्यू लोकांमध्ये 3 जन्म आहेत, एक तुमचा माझा, एक साधूचा आणि एक देवाचा. जन्म 3च आहेत, एक तुमचा माझा आहे, एक साधूचा आहे आणि एक देवाचा आहे. त्याच्यातल्या हनुमान जन्मोत्सवाचा आपला सप्ताह आहे. म्हणजे हनुमंतराय साधू आहे, हनुमंतराय जन्माला आले, रामप्रभूही जन्माला आले आणि तुम्ही आपण पण जन्माला आलो. पण एक गंमत आहे, साधूचा जन्म सोन्याचा झालेला आहे, साधूचा जन्म सार्थकी लागलेला आहे, देवाला जन्म नसतो. आणि तुमचा माझा जन्म सार्थकी लागण्यासाठी मिळालेला आहे. म्हणजे एक जन्म सार्थकी लागलाय साधूचा आणि तुमचा माझा जन्म सार्थकी लागण्यासाठी मिळाला. बरं, पावला हा देह काकटाळी न्याय, न घडे उपाय घडो आले. संत म्हणतात न घडणारा उपाय घडून आलाय आणि आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा तसा तुम्हाला मला हा जन्म प्राप्त झालाय. दौडू नका बरं का. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. काय काय उत्तम सार उत्तम साधन मिळवण्याची ताकद या जन्मात आहे. आणि हे ज्ञान याच जन्मी घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. म्हणजे बाकीच्या जन्मात तुम्हाला जन्म सोन्याचा करता येत. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिते. ते माणसाच्या जन्मात जन्म सोन्याचा करता येतो बरं का, बाकीच्या जन्मात नाही. महाराज
कसा करायचा असतो जन्म सोन्याचा? ऐका, सगळ्या आईना ऐका, सगळ्या बापांना ऐका. बालपणामध्ये पोराला संस्कार दिले की बालपणातले संस्कार बालपणाच्या संधीचं सोनं आहे. तरुणपणामध्ये त्याग केला की तरुणपण नावाची संधीचं सोनं आहे. म्हातारपणामध्ये भजन केलं की म्हातारपणाच्या संधीचं सोनं भजन आहे. एक मिनिटात ऐका. बालपणामध्ये संस्कार केले पाहिजे. आपल्या लेकरांना मंदिरात आणलं पाहिजे. मगाशी त्या ताईनं विना घेतला होता, ती मुलगी सोनाली ताई करपे यांच्या संस्थेमध्ये शिकायला आहे मला वाटतं. बालपणात ती शिकायला गेली म्हणून ती विना घेऊ शकली. बालपणात हा पोरगा आसाराम महाराजाकडे शिकायला आला, पखवाज वाजू शकला. माझ्या बापानं 5वी पास झाल्यावर मला आळंदीला नेऊन टाकलं होतं. 14 वर्ष मी आळंदीला राहिलो, तुमच्यासमोर कीर्तन करतो. बालपणामध्ये संस्कार बालपणाच्या संधीचं सोनं होत असतं. हो, तुम्ही बालपणात संस्कार नाही दिले, मग तुम्ही कितीही तरुणपणात पोरांना शिकवलं तरी पोरं ऐकत नसतात. बालपणच त्याच्यासाठी गरजेचं आहे. मग आपली मुलं बालपणात आहेत, छोटी आहेत, त्यांच्या कपाळी गंध लावा, त्यांच्या हाताला धरा, हरिपाठाला आणा, सप्त्यात आणा, कीर्तनात आणा, आसाराम महाराजांच्या संस्थेमध्ये शिबिरात संस्थेत शिकायला ठेवा. त्याचं कारण का? तुमचे पोरं बालपणामध्ये जे संस्कार मिळवतात ते परत कोणत्या वयात मिळत नाही. ऐका, माहेरचं आडनाव जाधव होतं, जिजाऊचं जाधव, आणि सासरचं आडनाव भोसले होतं. प्रत्येक आईला 2 आडनावं असतात, एक माहेरचं असतं, एक सासरचं असतं. माहेरचं आडनाव जाधव आणि सासरचं आडनाव भोसले. माहेरचं आडनाव जाधव होतं, बापाचं नाव लखोजी राजे होतं. सिंदखेड राजा नावाच्या गावी त्या लखोजी राजाच्या पोटी जिजाऊचा जन्म झाला. आणि ती जिजाऊ जन्माला आली तर बापानं हत्तीहून साखर वाटली. काय बाप असेल महाराज. मुलगी जन्माला आली, आनंदच एवढा झाला, हत्तीहून साखर वाटली. पोरगी पण तशीच निघाली. 8 वर्षाची झाली, तलवार उचलायला लागली. 12 वर्षाची झाली, घोड्यावर बसायला लागली. 16 वर्षाची झाली, युद्ध खेळायला लागली. रणरागिणी निघाली. आणि त्या जिजाऊचं लग्न झालं तर भोसलेंचे शहाजी राजाबरोबर. थाटात लग्न झालं. जाधवांची मुलगी भोसलेंच्या घरात गेली. लग्न झाल्यावर 2 वर्षानं मराठ्यामध्ये युद्ध लागलं. युद्ध आपापसात करायचं नाही. माझं वाक्य नीट ऐका. आपणच आपल्याशी भांडायचं नाही, आपल्याच रक्तानं आपल्याशी भांडायचं नाही. आपापसातली भांडणं चांगली नसतात. आपणच आपल्याशी काय भांडता, आपण नाही भांडायचं. ध्यानातच ठेवा माझं वाक्य. आपापसातलं भांडण चांगलं नसतं. इतकं भयानक युद्ध लागलं. जाधवांच्या तलवारी भोसलेवर आदळल्या, भोसलेंच्या तलवारी जाधवावर आदळल्या. आणि युद्धाचा शेवट असा झाला, आसाराम महाराज जिजामासाहेबांचा सख्खा भाऊ बिभीषण बुवा धरणीला पडला. आणि माझा भाऊ, माझा पोरगा भोसलेंनी मारला म्हणून 50 वर्षाचा लखोजी राजा रणांगणात उतरला. सपासप शमशेर चालवायला लागला. एकही भोसलेचा सरदार जिवंत ठेवला नाही. एकच सरदार जिवंत राहिला, ज्याला स्वतःची मुलगी दिली होती, जावई. कोण कोण? जावई. किती आवडतो जावई, इतका आवडतो त्या जावयाच्या अंगावर तलवार आदळली. बघा, इतकं भयानक असतं आपापसातलं युद्ध. आपापसात युद्ध लागलं की मग नाते राहत नाहीत, गोते राहत नाही, संबंध राहत नाहीत, प्रेम राहत नाही. आपापसात युद्ध नाही करायचं. एका बाजूला बापाची तलवार, एका बाजूला नवऱ्याची तलवार. बाप तरी मरतोय, नवरा तरी मरतोय. असं युद्ध कोणाच्या वाट्याला येऊ नये. एका बाजूला बाप लढतोय, एका बाजूला नवरा लढतोय. आता बाप तरी संपून जातोय, ज्यानं जन्म दिलाय, ज्याच्या नावाचं कुंकू लावलं तो तरी मरतोय. युद्ध पाहत होते जिजामाता. कुणाच्या पोटी संस्कार जन्माला येतात? कोणत्या आईच्या पोटी शिवाजी महाराज जन्माला येतात? कोणत्या आईच्या पोटी संस्कार जन्माला येतात? अंतरवालीकर कीर्तन घरी घेऊन जा. ऐका रे, आपल्या मेणातली तलवार काढली त्या जिजाऊन आणि आपल्या बापाला आडवी लावली. खबरदार बाबा, खबरदार. अगोदर माझ्याशी युद्ध करा, अगोदर मला पाडा, अगोदर माझा निपात करा आणि मग माझ्या कुंकवाची वाट धरा. अशा वाघिणीच्या पोटी वाघ जन्माला येतो. ध्यानात ठेवा, कुणाच्याही पोटी नाही. शिवबा राजा कुणाच्या पोटी जन्माला येतो? अगोदर माझं कुंकू महत्वाचं आहे, माझा नवरा महत्वाचा आहे. माझं माहेर संपलं तरी चालेल, पण माझं कुंकू वाचलं पाहिजे. काय आई आहे महाराज? नाही तर माझंही लग्न झालेलं, आपली बायको माहेरी जाऊ दिली नाही, ती आपल्याला बोलत नाही. कुंबड तोंड करते, घाण तोंड करते, चहा नाही, कॉफी नाही, काही देत नाही ती आपल्याला. का? तिला आपण माहेरी जाऊ दिलं नाही. कल्पना करा, नवऱ्याच्या कुंकवासाठी बापाला तलवार आडवी लावली जिजाऊन, म्हणून तिच्या पोटी संस्कार जन्माला आले. ध्यानातच ठेवायचं. आईच्या पुढं आईच्या गर्भात उमगली
झुंजाराची रीत कुठंही नाही, त्याला आईचे संस्कार लागतात. आईचे संस्कार तसे लागतात. पातिव्रत्य धर्माचे संस्कार लागतात. कुंकवाचे संस्कार लागतात. संस्काराशिवाय मुलं जन्माला येत नाही. जशी जिजाऊ तशी मादालसा. 4 लेकरं जन्माला आली. पाळण्यामध्ये टाकताना सांगायला लागली, राजा प्रपंची जरी सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे ते का वेडे म्हणावे हा देह नाशिवंत. मलमूत्राचा बाधा हा देह नाशिवंत. हा देह नाशिवंत. मलमूत्राचा बाधा देह नाशिवंत. आवरी चर्म घातले कुर्मी कीटकांचा सांदा वरी चर्म घातले दुर्गंध अमंगळ तिचा बांधा रवरव दुर्गंधी स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. पर्यंत मदालसा सोहम जोर बाळा पर्यंत मदालसा पर्यंत मदालसा सोहम जोर बाळा पर्यंत मदालसा. काय गोड शब्द आहे तो. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बाधा वरे चर्म घातले रे. कुर्मी कीटकांचा सांदा रवरव दुर्गंधी रे. अमंगळचा बांधा स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. पर्यंत मदालसा सोहम जोर बाळा पर्यंत मदालसा. किती गोड प्रमाण आहे. पाळण्यामध्ये झोके देताना आई म्हणते, राजा संसारात राहू नको, या संसारात तुला दुःख मिळेल. काय आई महाराज पाळण्यामध्ये लेकराला संस्कार देते. प्रत्येक आईचं ते काम आहे. आपल्या लेकरांना संस्कार द्या. बालपणामध्ये मंदिरात आणा. बालपणामध्ये हनुमान चालीसा पाठ करून घ्या. हरिपाठ शिकवा. पारायणाला बसवा. आपल्या मुलाच्या कपाळी गंध लावा. बालपणात संस्कार बालपणाच्या संधीचं सोनं आहे. तरुण झाला तरुण, भरपूर तरुण बसलेले आहेत. काही वट्यावर आहेत, काही वर आहेत, काही समोर बसलेले आहेत. सगळ्या तरुणांना विनंती, तरुणपण केतन किंग टायगर वजीर बाबा हिरा गोवा ब्रिस्टॉल गोडफ्लॅक क्लासिक उडंगरम पानामा कोंबडा मजूर गायछाप सूर्यछाप मिराज हे खाण्यासाठी नाही, पुड्या खाण्यासाठी नाही, दारू पिण्यासाठी नाही. तरुणपण जे मिळाले ते देशासाठी मिळाले, धर्मासाठी मिळाले, देवासाठी मिळाले. तरुणपणामध्ये त्याग करत चला. ऐका, वयाच्या 23व्या वर्षी पोरांनो भगतसिंहाला पाहायला पाहुणे आले होते. तुमच्याकडे येतात पाहुणे? येतात तुमच्याकडे? येतात. जरा कमी झाले आहे का नाही? पाहुणे यायचे कमी झाले. त्याचं कारण मुलीच राहिल्या नाही. त्याचं कारण असं आहे, आपण मुली मारल्या. मुली मारल्या तर आता ते फेडावं लागेल ना आपल्याला. हे काळ असा असतो, तुमचाच बदला घेतो. तुम्ही काळाचा दुरुपयोग केला
की तो काळ तुमचा बदला घेतो. झाडं तोडली तुम्हाला दुष्काळ देतो. हो तुम्ही नदीचं पाणी खराब केलं की तुम्हाला प्यायला पाणी देत नाही. हो खरं सांगतो तुम्ही मुली मारल्या मग आता मुलाचे लग्न होत नाही. हे आपलंच आपल्याला फेडायचं बरं का. काळ बदला घेत असतो बरं, कायम ध्यानात ठेवायचं. काळ कधी कोणासाठी थांबत नसतो. काळ तुम्ही त्याचा नाश केला तुमचा बदला घेतो. बघा माझा मीच झालो शत्रू, माझा मीच झालो शत्रू. किती किती शब्द सांगता येतील, किती प्रमाण सांगता येतील. अर्थ काय, आपण आपला काळ पापात घालवायचा नाही, आपण आपला काळ दुरुपयोगामध्ये घालायचा नाही. हे सप्ताह कशासाठी आहे, आपला काळ हरिभजनामध्ये जावा म्हणून. हरिभजनाविन हरिभजनाविन काळ घालवू नको. 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 सापा भिवून भावा, दोरीच्या सापा भिवून भावा, भेटी नाही जीवा शिवा, भेटी नाही जीवा शिवा, अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको. हरिभजनाविन काळ घालवू 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 नको. किती प्रमाण बरं का. आपला काळ पापात घालू नका. काळ सारावा चिंतने, एकांतवाशी काळ सारावा, गंगा स्नाने काळ सारावा, देवाच्या पूजने काळ सारावा, प्रदक्षिणा तुळशीच्या काळ सारावा. तुमचा काळ चांगला घालवा. आळंदीमध्ये एका आईनं बाळ गर्भामध्ये असताना 108 ज्ञानेश्वरीची पारायण केली. पहिल्या महिन्यापासून तिला जसं कळालं पहिल्या दुसऱ्या महिन्यात की मला बाळ राहिलं, तेव्हापासून ज्ञानेश्वरी हातामध्ये घेतली. सगळ्या बहिणींना ऐका, ज्ञानेश्वरीची 108 पारायण आजानोक्षा खाली केली तर तिला बाळ जन्माला आलं. ते बाळ पहिली दुसरी तिसरीला शाळेत गेलं. चौथीला ते शाळेत गेल्यावर त्याच्या ज्ञानेश्वरी मुप्पाट झाली. मुप्पाट. त्या पोराच्या ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे. आत्ता ज्ञानेश्वर संस्थान माऊली संस्थांनी त्याचा सत्कार केला, त्याच्या आईचा सत्कार केला. का? काळ पारायणामध्ये घालवला. लेकरू तसं जन्माला. तुमचा काळ चांगला घालवा, पापामध्ये घालू नका. पापातला काळ बदला घेतो. काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला त्याने. धरला माने विठ्ठला, धरला माने विठ्ठला, काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला त्याने. धरला माने विठ्ठला, धरला माने विठ्ठला, काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला त्याने, सार्थक केला त्याने. काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल. त्यांचा काळ हरिभजनात घालवला. म्हणजे पाप काळ बदला घेतो. बरं, मुली मारल्या, आता मुली भेटत नाही. त्या भगतसिंहाचं लग्न जमलं होतं, इथं होतं आपण, आणि ते लग्न मुलं पाहायला आले होते. पाहुणे घराच्या पलंगावर बसले आणि त्यांच्या आईनं विचारलं कशासाठी आलात. काही नाही म्हटलं, तुमच्या मुलाचं लग्न करायचंय ना, तुमच्या मुलाला पाहिलं. असं बरं 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 बरं. आईनं पाण्याचा तांब्या भरून दिला.
भगतसिंहाला हाक मारली, भगत ही 50ची नोट घे, बाजाराची पिशवी घे, गावामध्ये जा आणि आपल्याला 50 रुपयाचा बाजार करून आण. भगतसिंहानं 50ची नोट घेतली, बाजाराची पिशवी घेतली, गावाच्या बाजाराच्या रस्त्याला लागली. 50च्या नोटीकडे बघायची, हातातल्या पिशवीकडे बघायची, विचार करायचे आसाराम महाराज, या पिशवीमध्ये जर बाजार भरला तर बाजार घरी जाईल, आई या बाजाराचा स्वयंपाक करेल, आईनं स्वयंपाक केला तर पाहुणे जेवण करतील, पाहुणे जर जेवले तर मी पसंतच झालेलो आहे, माझं लग्न जमेल, लग्न जर जमलं तर मला बाईचं ऐकावं लागेल, मला बाईचं नाही ऐकायचं, मला भारत आईचं ऐकायचं. वयाच्या 10व्या वर्षी जालियानवाला हत्याकांड झालं पोरांनो. ऐका तरुणांनो, बेछूट अशा गोळ्या सुटल्या होत्या, लालेलाल झाली होती माती या देशाची, आणि ती लाल माती हातामध्ये घेऊन 10व्या वर्षी पगडीवाल्या भगतसिंहानं शपथ घेतली होती, भारत मा मी तुझा बदला घेईल मा. आज तर माझ्यावर वेगळाच प्रसंग आला, माझ्यावर तर आता लग्नाची पाळी आहे, मी जर लग्नामध्ये गुंतलो तर मला संसार पाहावा लागेल, माझी शपथ बाजूला राहील. त्याने ती 50ची नोट खिशामध्ये घातली, बाजाराची पिशवी फेकून दिली. इंग्रज चले जाओ, इंग्रज हटाओ या मोहिमेअंतर्गत काम केलं, आणि त्या काळात त्यांच्याकडून संसदवरती बॉम्ब पडला आणि त्यांना त्या काळात फाशीची शिक्षा जाहीर झाली. त्यांना कारागृहामध्ये जेरबंद केलं, जेलमधली चड्डी, जेलमधली बन्याल, जेलमधली टोपी अंगावर आली. 20 दिवसानं फाशीची शिक्षा जाहीर झाली. आता फाशी 10 दिवसावर आली, आता फाशी 5 दिवसावर आली, आता फाशीचा दिवसच उजाडला. माझ्याकडे बघा. आणि जेलर आणायला गेला, जेलर आणायला गेला तरुणांनो. त्यांना फासावर द्यायचं होतं ते सुखदेव, राजगुरू, भगतसिंह व्यायाम करत होते, बैठका मारत होते, सूर्यनमस्कार करत होते, दंड ठोपटत होते, मस्त चाललं होतं त्यांचा व्यायाम. त्या जेलरनं पाहिलं आणि त्यानं डोक्याला हात लावला. जेलर म्हटलं, हे भगत, हे सुखदेव, हे राजगुरू, अरे व्यायाम काय करता? व्यायाम बॉडीसाठी लागतो, बॉडी जगण्यासाठी लागते, व्यायाम करून फायदा काय? त्या भगतसिंहाचं उत्तर घरी घेऊन जा तरुणांनो. भगतसिंह म्हटले, बरोबर आहे जेलर, व्यायाम बॉडीसाठी, बॉडी जगण्यासाठी तुम्ही आलात न्यायला, 1 तासानं फासावर जायचे, बरोबर आहे, पण ते काय म्हटले? तुमची आई आहे म्हटले घरी, भोळी आहे बिचारी. दर्शनाला येत होती की नाही भोळी माय? भोळी आहे म्हटले आमची आई, कपाळभर कुंकू लावते, देवाचं दर्शन घेते, पंगत घालते, महाराज दिसले तर पाया पडते, गरीब आहे आमची माय, भोळी आहे बिचारी. पण ती भोळी माय देवाला पूजा करत असताना वेगवेगळ्या झाडाची टोपलीभर फुलं तोडून आणते, आणि आमची आई ते टोपलीभर फुलं देवाच्या पायावर वाहत नाही, त्या टोपलीतलं एक ताजं फूल, एक स्वच्छ फूल, एक न सुकलेलं फूल बाजूला काढते, आणि प्रयत्नपूर्वक आमची माता तिच्या देवाच्या पायावरती ताजं फूल वाहते. फरक एवढाच आहे जेलर, आमच्या आईचा देव मंदिरातलाय, आमचा देव भारत माता आहे. मग आमची आई जर तिच्या देवाला ताजं फूल देते, स्वच्छ फूल देते, तर आम्हाला तुम्ही न्यायला आलात, आम्हाला फासावर जायचे, सुकलेलं बनून कसं जाऊ, नाराज बनून कसं जाऊ? आम्ही व्यायाम करून जाणार. वयाच्या 23व्या वर्षी तरुण पोरं फासावरती जातात. तरुणपणातला तो त्याग आहे. आजचं कीर्तन त्यांची आठवण काढतंय. भारत माता की जय म्हणतो आपण, त्यांच्यासाठी झेंडा फडकवतो, त्यांच्यासाठी जय जयकार करतो. काय कारण? त्याचं एकमेव कारण, तरुणपणामध्ये त्याग केलाय. तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरुणपणामध्ये त्याग हे तरुणपणाच्या संधीचं सोनं आहे. चला, बालपणामध्ये संस्कार बालपणाच्या संधीचं सोनं आहे. म्हातारे झालात आता तरी ऐका अंतरवाली कर. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. वायाला घालू नका, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश. आता तरी पुढे हाती उभे, आता तरी पुढे हाती उभे, आता तरी पुढे हाती उभे, आता तरी पुढे, आता तरी पुढे, आता तरी पुढे हाती उभे, आता तरी पुढे हाती उभे.
क्या बात आहे. आता तरी पुढे हाची उपदेश. औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. 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 खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. भजमन नारायण भजमन नारायण भजमन नारायण भजमन नारायण नारायण नारायण. किती प्रमाण म्हणता येतील, किती गोड सांगता येईल. आपल्याला परत मिळत नाही बरं. संधी परत नसते, कधीच नसते. ती दौडायची नाही. बालपणात संस्कार, तरुणपणात त्याग, म्हातारपणामध्ये भजन. म्हणून आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू नाश आयुष्याचा, त्याला वायाला घालू नका. संधीचं सोनं करत चला. महाराज तुम्ही काय संधीचं सोनं केलं म्हणजे जन्म सोन्याचा झाला. महाराज म्हटले आम्ही 1 नंबर शरीर जिंकलं. शरीर शरीर सोपं आहे जिंकणं. जीभ जिंकणं सोपं आहे, डोळे जिंकणं सोपे आहे. कोणतंच जिंकणं फार अवघड आहे महाराज. जिलेबी खायची नाही सांगू द्या डॉक्टरांनी, तुम्ही खाल्ल्याशिवाय राहणार नाही. जीभ आवरत नाही. कितीही तुम्ही आवरायचा प्रयत्न केला तुमचं मन आवरत नाही. शरीर जिंकणं सगळ्यात अवघड आहे. एखाद्यानं आपल्या अंगावर समजा आता एक मोटरसायकल, आता एक चांगला रोड झाला तुमचा, खेरड्याला गाडी चालली आणि मोटरसायकलवाला थुंकला आणि तुमच्या गाडीच्या काचावर थुंका आला. इकडे बघा, गाडीच्या काचावर थुंका आला तर तुम्ही त्याला गाडी आडवी लावता, त्याची कॉलर धरता, त्याच्या कानाखाली 2 मारता, 250 रुपये गाडी धुवायला घेता. हां, थुंकी कुठं उडाली? गाडीच्या काचावर. अंगावर जर एखादा थुंकला तर तुम्ही त्याला मारून टाकता. अंगावर सोपं आहे का महाराज? 108 वेळा एक माणूस नाथ महाराजांच्या अंगावर थुंकला. यवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला. अंगावर थुंकलेल्याला माफ केलं महाराज. सोपं आहे हे, ऐकायला सोपं आहे. मला सांगा, स्वतःच्या पोटात भूक लागली म्हणून ज्ञानेश्वर महाराज गावात मधुकरीला जात नव्हते बरं का. आता 3 मे पासून माऊलींचा मोठा सोहळा आहे आळंदीला. ज्ञानोबारांना 750 वर्ष झाली जन्माला येऊन बरं का. 750 वर्ष झाले माऊली जन्माला येऊन. 750वा वाढदिवस आहे यावर्षी. यावर्षी कितवा वाढदिवस आहे? 750वा. आणि त्यानिमित्त 3 मे पासून नरेंद्र मोदी येणार आहेत आळंदीला. मोठा सप्ताह ठेवलाय. मलाही आमंत्रण आहे. आपल्याला सगळ्याला जायचं. एक दिवस जा, माऊलींच्या समाधीला कपाळ लावा. ज्ञानेश्वर महाराज बरं का, स्वतःच्या पोटात भूक लागली अंतरवाली कर तर गावात मधुकरीला जात नव्हते. सोपान काकाला भूक लागली, अजिबात नाही. निवृत्तीनाथ महाराजांना भूक लागली, अजिबात नाही. पण मुक्ताबाईला भूक लागली की काखेमध्ये जोडी अडकायची. आताचा जो घाटाचा रस्ता आहे, त्या घाटाच्या रस्त्यानं गावातल्या लोकांना विनंती करायची, ताई, मावशी, अक्का, मला नकोय, माझ्या दादाला नकोय, माझ्या काकाला नकोय, माझ्या मुक्ताबाईसाठी अर्धी भाकरी द्याल. इतके सुंदर दिसायला माऊली महाराज, इतके गोड दिसायला माऊली, तरी सुद्धा गावातले लोक देत नव्हते. का? विसोबा सांगून गेलेला असायचा, जो कोणी देईल त्याला जातीतून बाहेर काढलं जाईल. इच्छा असायची हो, पण कोणी देत नव्हतं. एका मावशीला दया आली, तिनं माऊलीच्या जोडीमध्ये पीठ टाकलं. एका भाकरीचं पीठ मिळालं म्हणून माऊली हसत हसत निघाली. आणि त्या घाटाच्या रस्त्यावर तो विसोबा आडवा आला. ज्ञाना, कशाला आलताच गावात? काका माझ्यासाठी नाही, काका माझ्या दादाला नाही, काका माझ्या काकाला नाही, आम्ही संन्याशाची पोरं आहेत ना काका, आम्हाला यायचं नाही सांगितलं ना तुम्ही. काका, आम्ही आमच्यासाठी नाही आलो, पण माझी बहीण 6 वर्षाची, खूप भूक लागली हो तिला, लहान आहे, 2-4 दिवस झाले तिच्या पोटात अन्न नाही. काका, एवढी एक अर्धी भाकरी मला नेऊ द्या, असं माऊलीनं म्हणावं. आणि विसोबानं माऊलीच्या काकेतली जोडी हिसकावून घ्या. त्या झोळीमधलं पीठ मातीमध्ये टाकून द्यावं. मातीमधलेलं पीठ असं पायानं माती मिक्स करावं. मी गेल्यावर जर उचललं तर अर्धी भाकरी होईल. किती वाईट बुद्धी हो, किती घाण, किती शुद्र बुद्धी हो. पण तरी सुद्धा माऊलीनं तशीच थोडी घ्यावी. ताड ताड चालत बेटामध्ये जावं, ताटीचा दरवाजा लावून घ्यावा, आपलं मस्त गुडघ्यामध्ये घालावं, हंबरडा फोडून रडावं. आलाय माझा दादा, आणली असेल भाकरी. धावतच मुक्ताबाई जायची.
बघायची तर जोडीमध्ये भाकरी नाही, जोडीमध्ये दगड आहेत. आणि दगड पाहून दादा कुठं आहे तर ताटीच्या फुटीतून रडताना दिसायचा दादा. योगी पावन मनाचा वो योगी. हात जोडून माऊलीला प्रार्थना करायची. ओ दादा माऊली ज्ञान राजा योगी पावन मनाचा. साहे अपराध जनाचा माऊली. दादा या बाहेर. नाही रडायचं दादा मला, नाही दादा खायची भाकरी मला. अजून 2-3 दिवस उपवाशी राहिलो तरी चालेल, भाकरी नसताना मेलो तरी चालेल दादा, पण तुम्ही रडताना चालणार नाही दादा. विश्वपट ब्रह्मदोरा माऊली. दादा विश्वराजे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी. ओ दादा विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा. योगी पावन पावन ओ योगी पावन पावन मना पावन पावन पावन. या दादा बाहेर. मुक्ताबाईचे अभंग बाहेर यायचे, दादा बाहेर यायचे. कुठून तरी भाकरीची व्यवस्था व्हायची. तो दिवस निघून जायचा. खापर सुद्धा मिळू दिलं नाही, माती सुद्धा मिळू दिली नाही, आंघोळ सुद्धा करू दिली नाही माऊलीला. कल्पना करा एवढा त्रास देऊन सुद्धा. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे लोपले ज्ञान जगी. हित निनती कोणी लोपले ज्ञान जगी. लोपले ज्ञान अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. ज्ञानी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. गोड शब्द आहेत. अर्थ काय? एवढा जगाचं हित केलं, त्रास दिला, त्यांना माफ केलं. क्रोध जिंकला, शरीर जिंकलं ना महाराज. काम क्रोध बंदी खानी तो का म्हणे दिले दोन्ही. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. म्हणजे काम क्रोध जिंकले. 2 नंबर शरीर, 1 नंबर शरीर जिंकलं, 2 नंबर जग जिंकलं. जग तालुका नाही, भूम तालुका नाही, जामखेड तालुका नाही, नगर जिल्हा नाही, तुमचा धाराशिव जिल्हा नाही, आमचा बीड जिल्हा नाही. मग विश्व जिंकलं. विश्व. ज्ञानेश्वरी इंग्लिश मध्ये तयार झाली. पर राज्यातली लोक वाचायला लागली, परदेशातली लोक वाचायला लागली. तुकोबारायांचा गाथा 11 भाषेत तयार झाला. 11 भाषेत. तामिळ, तेलुगू सगळे लोक वाचतात. का? त्याचं कारण विश्वाची माऊली ऐशी तुझी ख्याती. अहो त्या नामदेवरायच्या अभंग पगडीवाले शीख लोक म्हणतात. मग नाम ते नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी.
जगामध्ये परमार्थ पोहोचत केला त्याला म्हणतात जग जिंकलं. 1 नंबर शरीर जिंकलं, 2 नंबर जग जिंकलं जग, 3 नंबर काळ जिंकला काळ. जगा काळ खाई आम्ही माथा दिला पाय. काळ जिंकलं. त्या पैठणला नाथ महाराज आहेत बघा, शांतीब्रह्म एकनाथ महाराज. त्यांचा जन्म षष्ठीला झाला. जन्म कधी झाला? षष्ठीला झाला. त्यांना गुरुची भेट षष्ठीलाच झाली. त्यांना रामायण लिहायची बुद्धी षष्ठीच्याच दिवशी, भागवत लिहायला षष्ठीला सुरुवात, लग्न षष्ठीला झालं. सगळे त्यांच्या जीवनातले जेवढे विधी झाले षष्ठीलाच झाले. आणि ते गेले तो दिवसही षष्ठीचा आहे. त्यांचे गुरु पण षष्ठीलाच गेले आणि ते पण षष्ठीलाच गेले बरं का. तर ते गेल्यावर सगळ्या गावात बातमी पोहोचते, नाथबाबा गेले, नाथबाबा गेले, नाथबाबा गेले. आता आपण आपल्याकडे पद्धत आहे, 4 जणांनी ताटी बांधली, चौकाच्या खांद्यावर नाथ महाराजांना घेतलं. हरिपंडित नावाचा त्यांचा पोरगा पुढं, गावातले ब्राह्मण मागं, त्याच्या मागं गावातले, त्याच्या मागं महिला. निघाली राम बोलो राम बोलो, रामनाम सत्य. आपल्याकडे पद्धतच आहे. खांद्यावर घेतलं, इकडे बघा, निघाली प्रेत यात्रा. कोणाची? कोणाची? नाथ महाराजांची. इकडे बघा, नाथ महाराजांची अंतरवालीकडे लक्ष द्या. काळ कसा जिंकला काळ, एवढी कथा ऐका म्हणजे पुढे जात आहे. खांद्यावरती घेतलं, नाथ महाराजांची प्रेत यात्रा निघाली. चालत चालत ते प्रेत गावाच्या विशीपर्यंत आली. तर सगळेजण राम बोलो राम म्हणत होते, रामनाम म्हणत होते, हरी म्हणत होते, कृष्ण म्हणत होते. पण जे 4 खांदेकरी होते ना, आसाराम महाराज 1 2 3 4 4 खांदेकरी काही बोलत नव्हते. अचानकच ते एकमेकाला बोलायला लागले. पहिल्याने शेजारच्याला चालता चालता असा चिमटा घेतला, केशवपंत. त्यानं मागच्याला हरिपंत, त्यानं इकडच्याला विठ्ठलपंत, त्यानं पुन्हा पहिल्याला विष्णुपंत. चिमटे का घेता? अहो म्हटले बघा ना खांद्यावर कोणी? म्हटले नाथ महाराज. तेच सांगतो म्हटले, महाराजचं पोरग काय उचललं, हरिपाठ काय लिहिला, लोकाला ज्ञान काय दिलं. पण लोक कुठं कामी आले? आपलाच खांदा कामी आला, आपल्याच खांद्यावर जावं लागलं. हे कोण बोललं? इकडे बघा, हे 4 पंत लोक, ब्राह्मण लोक बोलले. परिणाम काय झाला? खाली पंत बोलल्यामुळं, ब्राह्मण बोलल्यामुळं नाथ महाराज वर ताटीवर उठूनच बसले. वरूनच आवाज दिला, पंत, ओ पंत मांडा खाली. पंताच्या मांडाची विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागले. थंडीन ताप संघ चाला. त्याला बापरे म्हटला, आवाज तर वरून येतोय. भूते काय? भूत नाही म्हटले, नाथ हे मांड खाली. अहो प्रेत खाली मांडलं, चमत्कार झाला. नाथ महाराज म्हटले तुमच्या खांद्यावर जायचा मान नाही, काही अडचण नाही. चालत चालत नाथ महाराज घरी निघून गेले. 1 वर्ष जगले. सगळ्या गावात बोभाटा, तिनं तिला, तिनं तिला, तिनं तिला. तुला काही माहिती का? तुला काही माहिती का? तुला काही माहिती का? खांदेकरी बोलले, बाबा उठून बसले. खांदेकरी बोलले, बाबा उठून बसले. खांदेकरी बोलले, बाबा उठून बसले. सगळ्या महाराष्ट्रात चर्चा झाली. सगळ्याला माहिती पडलं. 1 वर्ष गेलं आणि 1 वर्षानं आसाराम बुवा, बिभीषण बुवा पुन्हा त्या नाथ महाराजांनी देव ठेवला. वैद्याला बोलवा म्हटले, नक्की गेले का बघा, हे यांची नाडी तपासा. खरंच गेले. गेले, पुन्हा ताटी बांधली. पुन्हा हरिपंडित नावाच्या पोराच्या हातात मडकं दिलं. पुन्हा गावातले ब्राह्मण मागं. पण आता काय झालं? गावातले जे जुने लोक होते ना, जुने लाल फेट्यावले, पांढऱ्या फेट्यावले, 10-5 जण गोळा झाले. ते म्हटलं हे खांदेकरी बदलाय, बदलाय का? खांदेकरी बोलले की बाबा उठून बसतात, काय कुठं नाही, वापस यावं लागतं, त्याच्यापेक्षा दुसरे लावा. अरे म्हटले लावला त्यांनी खांदा, लावला. म्हटले मग त्यांना सांगा तोंडावर बोट ठेवा, चकार म्हणू नका, राम म्हणू नका, हरी म्हणू नका, बोलूच नका. तुम्ही बोललं की बाबा उठून बसतात. मागच्या बरेला तुम्ही बोलले, वेशीतूनच वापस यावं लागलं, काय कुठं ना, आता बोलूच नका. त्यांना असा जाबच दिला. इकडे बघा, हो 4 जणांच्या खांद्यावर नाथ महाराज, त्यांच्या तोंडावर बोट. त्यांना माहिती आपण बोललो की बाबा उठतात. निघाली प्रेत यात्रा. गावाच्या बाहेर वेशीपर्यंत आली. सगळ्याच्या मनात धाकधूक, धाकधूक. पुन्हा उठतात की काय? आता कशाचं? गावातून येशीमधून आतमध्ये गेली. जमलं म्हटलं, आता जमलं, करा लाकडं गोळा करा, गावऱ्या गोळा करा. सगळं तिकडं तयारी झाली. आणि इकडं नेमकं गावातून चाललीच होती प्रेत यात्रा. तर त्या पैठण गावातली एक आई आपल्या एकुलत्या 1 मुलीला, पहिल्याच मुलाला सासरला नांदायला पाठवत होती. काळ होता जुना. तिनं डोक्यावर पदर घेतलेला, तुळशीच्या वृंदानाला पाणी घालत होती. त्याची मुलगी चालली होती जावयाच्या बैलगाडीमध्ये बसून नांदायला. टाटा बाय बाय सी यू. तिला आनंदाचे अश्रू. तिची मुलगी चालली आनंदानं नांदायला. तिला काय आनंद झालेला. तुळशीला पाणी घालते, लाडक्या जावयाला पाहते, मुलीला पाहते, डोळ्यामध्ये अश्रू धारा, तुळशीला पाणी. आणि तेवढ्यात त्या बैलगाडीला नाथ महाराजांची पेत यात्रा आडवी गेली. बाईनं विचारलं कोण गेलो? कोण गेलो? नाथ महाराज. तर बाई मनातली मनात म्हटली, काय बाई, माझी सोन्यासारखी लेक पहिल्याच मुलाला नांदायला चालली. ह्या बाबाला आजच टाइम सापडला, काल नाही, उद्या नाही, परवा नाही, आजच. बाई मनातली मनात म्हटली. नाथ महाराज पुन्हा ताटूर उठून बसले. वरूनच आवाज दिला, पंत.
पंत म्हटले आमचं काहीच नाही ना राव, रामकृष्ण हरी नाही, काही नाही, जय हरी नाही. म्हटले तुम्ही नाही, पण बाई आली ना 50%वर, मांडा मांडा. पुन्हा प्रेत खाली मांडलं. स्वतःच्या पायाने चालत चालत नाथ महाराज घरी निघून गेले. आता नीट ऐका, 2 वेळेला असं झालं. 3ऱ्या षष्टीला नॉट खांदेकरी आणि नॉट बाई स्वतःच्या पायाने चालत चालत नाथ महाराज गोदावरी मातेच्या पात्रामध्ये गेले आणि स्वतःला जल समर्पित केलं. आजही त्यांच्या पादुका आपल्या दर्शनासाठी आहेत. जगा काळ खाई आम्ही माथा दिला पाय, वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. प्रयाण काळे देवे विमान पाठविले, कलीच्या काला माझी अद्भुत वर्तविले. मानव देव घेऊन निज धामा गेले, निळामने सकळ संता तू शविले. ओ मनाच्या मर्जीनं आले आणि मनाला वाटल तोपर्यंत राहिले, मनाच्या मर्जीनं निघून गेले. काळ जिंकला, काळ जिंकला, शरीर जिंकलं, जगही जिंकलं आणि सगळं जिंकल्यामुळं जिवंतपणे म्हणता आलं अभंगाचं पहिलं चरण. जन्मालो त्याची आजी फळ झाली. कधी झालं? काळाच्या डोक्यावरती पाय ठेवला मग म्हणता आलं आजी फळ झाली. शरीरावरती काम क्रोधावरती विजय मिळवला मग म्हणता आलं जन्मालो त्याची. जग जिंकलं, ग्रंथ तयार केले, ज्ञानेश्वरी, हरिपाठ, गाथा, भागवत, जगाचा उद्धार केला मग म्हणता आलं जन्मालो त्याचे, आजी फळ झाली साची. फार अवघड आहे बरं, हे सोपं नाही. तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला याच्यातलं कोणतंच जमणार नाही, आमचा जन्म काय वयालाच जाईल का? तर आपल्या सगळ्यासाठी एक सोपा उपाय. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक अंतरवाली कर, विठ्ठलची एक देखील या. इथून पंढरपूर जवळ आहे, इथून मधून भूमला गेलात, कुर्डवाडीला गेलात, मधून कुर्डवाडीला बार्शीला निघालात की शेटपळ फाटवून एकदाच तुम्हाला पंढरपूर लागतं. पंढरपूरला गेलात, बारीला दर्शनाला लागायचं. विश्वाचा मालक वर्षातून 2दा तरी बघायचं. तसं एकदाच बघितल्यावर पण वर्षातून निदान 2-4 वेळेला बघायचं. सगळंच सगळ्यांदा बघता मग देव का पाहत नाही? देवाला पाहिलं रे पाहिलं मग फार गोड होतं, जन्म सोन्याचा होतो बरं का. उदंड पाहिले उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमाती. कुठे असं कुठंच नाही. ऐसा विटेवर देव कोट
जगाच्या पाठीवर खूप तीर्थ आहेत, खूप क्षेत्र आहेत, माझ्या पंढरीरायासारखं नाही. एकदरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती हो, किती पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. देव पाहिला पाहिजे, देव पाहिला रे पाहिला की जन्म सोन्या पाहिला नंदाचा नंदना, पाहिला नंदाचा नंदना, पाहिला नंदाचा नंदना, पाहिला नंदाचा नंदना. विधिले मना विधिले मना, पाहिला नंदाचा नंदना, पाहिला नंदाचा नंदना. पाहिला नंदाचा नंद. काय गोड गवळण आहे महाराज, वा भीषण महाराज. एकदा देव पाहिला तेने वेधिले मन. जाऊन बघा पंढरीरायाला, बघू रोज बघा महाराज, रोज देव पाहिला की जन्म सोन्याचा होतो. एवढं चांगलं गाव आहे अंतरवाली, माझ्याकडे बघा. ते सगळे संत देवाकडे जायचे बरं, पण कधी जायचे? आषाढी कार्तिकी चुकू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. संतांच्या मुखातून आपल्याला अभंग सांगितले गेले. जायचं देवाकडं तर आषाढीला जा, कार्तिकीला जा. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी वो, कार्तिकी पंढरीची वारी हो. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी वो, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी हो. पंढरी कथिवता शोभवाळवंती हो, एक कला हो कथिवता शोभवाळवंती हो. एका जगातली आम्हा उभी करते वेगळी कधी हो. एका जगातली आम्हा उभी करते वेगळी कधी हो. कृष्णबाई बाबुली पावे, कृष्णबाई बाबुली पावे, कृष्णबाई बाबुली पावे, कृष्णबाई बाबुली पावे. क्या बात है, वाह. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, कुंडली कधी बटा शोभे बाळवंती हो. एका जनार्दनी आंबा उभे कर ठेवून कटी हो, एका जनार्दनी आंबा उठी कर ठेवून कटी हो. उदो बोला 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 कृष्णबाई माऊलीचा. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा. मस्त गोंधळ आहे बरं का. जे जुन्या काळातलं रे सुंदर संगीत होतं बरं. हे चोरीला गेलं, चोरीला महाराज. जुना काळच गोड होता महाराज. जुन्या काळातली बाई, जुन्या काळातली बाई डोक्यावरती पदर घ्यायची असं म्हणतात. काय म्हणतात बघा, पदर घेणारी आली बघा. पाणी द्या, पाणी द्या. काय काय इकडे बघा. जुन्या काळातली बाई डोक्यावरती पदर घ्यायची असं म्हणतात. आता बालवाडीची मास्तरीने सारं इथली नाही बरं, तुमच्या गावातली नाही, तालुक्यातली नाही. आमचं बीड 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 बीडची बरं का, मी बीडकडे राहिलाय, तिकडची बरं का, आता राहिली नाही. जुन्या काळात पदर घ्यायची लय संस्कृती गोड होती महाराज. आमच्या देशात आपल्या इतकी संस्कृतीच गोड नव्हती महाराज. आमच्या देशात मास्तर कीर्तन ऐकायला यायचे, मास्तर. आणि मास्तर कीर्तनात ऐकायचे, लेकोराचे हित वाही माऊलीचे चित्त, मातेची चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. आणि हे अभंग ऐकून
मास्तराच्या हृदयामध्ये कविता तयार व्हायची. आई ग थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार. 9 महिन्यांनी 9 दिवसांनी 9 महिन्यांनी 9 दिवसांनी केले कृतार्थ जन्म देऊनी थोर मला संस्कार. आई ग थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार, थोर तुझे उपकार, थोर तुझे उपकार. किती गोड कविता असायची, इथून तयार व्हायच्या. वानाया निर्मळ वारी केलो मी या कासारी, इलग बग भरोनी झारी तो परत फिरे तो तुमचा शर आला. कसा उरात ऋतुनी बसला शर आला तो धावून आला काळ. विभळला श्रावण बाळ, श्रावण बाळ, श्रावण बाळ. काय गोड कविता असेल. आता अशा कविता राहिल्या ना. आता माझा पोरगा 9वीला आहे शाळेमध्ये. सहज मी त्याला एक दिवस विचारलं, का रे वेदांत मास्तर काही कविता वगैरे शिकवतो का रे? म्हटलं हो. म्हटलं म्हण बरं. त्यानं लगेच सुरू केलं, जानी जानी यश पप्पा इट इज शुगर. आपण मराठी माणसं आहे, मराठी नाही येत का? मराठी तर लय भारी येते. म्हटलं म्हण मराठी, म्हण मराठी. पोरग मराठी कविता म्हटलं तर आसाराम महाराज माझ्या घरी आले. असं सोफ्यावर मी बसलो, विभीषण महाराज, आमची बायको शेजारी बसली, भाऊ भावाची बायको, भाऊ संग चाललाय माझा, भावाची बायको, आमची आई. पोरग असं इनबिन करून आलं, थाटात उभं राहिलं. मला वाटलं आता लय भारी कविता म्हणत. आणि त्यानं कविता सुरू केली आजच्या काळातली. ऐका. पप्पा सांगा कुणाची, पप्पा माझ्या मम्मीची, मम्मी सांगा कुणाची, मम्मी माझ्या पप्पाची. बायको लागली माझ्याकडे बघायला, लागलो तिच्याकडे बघायला. पोरग बिघडलं. म्हटलं मला दम नाही निघाला. मी वारागावचं पाणी पिणारा महाराज. मी खालून कोरस केला, लेकर कोण्या भूताचे. अरे काय कविता हे, काय असलं ऐकत असतात. चांगलं ऐका, चांगलं बरं का. फिरत्याचा का बरती देसी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा विठ्ठला तू वेडा विठ्ठला तू वेडा. हे जे गीत आहे, हे जे गीत आहे ते आपल्याला सगळ्यांना शिकवायचं. कधी कुणावर जळू नका, कधी कुणाची बरोबरी करू नका. एखादा श्रीमंत झाला तर त्याचे पाय ओढू नका, एखाद्यानं सक्सेस मिळवला तर त्याच्यावर जळू नका. काय सुंदर आहे. ऐका अंतरवालीकर, 1 वर्षभर ध्यानात ठेवा. घटा घटांचे रूप आगळे, घटा घटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विना ते कोणा न कळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार. तू वेडा विठ्ठला तू वेडा विठ्ठला तू वेडा वेडा वेडा. किती सुंदर असं राहिलोच ना. उडून भंगार संगीत आणलंय लोकांनी हे, आणि कमून आम्हाला ऐकत येत कळत. एवढं चांगलं होतं आमच्या देशात. इथून सगळे विचार निघायचे, संप्रदायातून सगळं तयार व्हायचं. भंगार आलं महाराज. काही म्हणतात लोक, राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारं गोकुळ असं बांधून हाणलं पाहिजे म्हणणार आहे. कुणी काढलं काय माहिती. अशी नाही ना ती राधा, फिरणारी थोडी येते. काही पण म्हणायचं का. एक जणांना कीर्तनात प्रमाण दिलं मला एकदा. राधा रंगानं दिसते छान, तिच्या विणीला गोंडे 2. म्हणलं बिनलाच्या बायकोला लाव ना घरी गोंडे. राधाशी गोंडे लावणारी आहे का?
काही पण म्हणू नका. हे पोरं बसलेत बघा सगळे मॅच पाहतात, क्रिकेट पाहतात. तुम्ही सगळेजण क्रिकेट कळतो तुम्हाला. क्रिकेटमध्ये सगळ्यात एक नंबरचा फलंदाज सध्या विराट कोहली आहे. विराट कोहली सारखा फलंदाज नाही. त्याच्यासारखा इतका सुंदर शॉट मारतो, इतका भारी खेळ खेळतो. पाकिस्तान बरोबर जर मॅच असेल तर एकटा जिंकून देतो बघा. एवढा भारी खेळाडू, देशाचं नाव केलं. ऐका ऐका, 10,000 रुपये लिटरचं पाणी पितो. 20 रुपयाच्या जार मधलं नाही, 10,000 रुपये लिटर पाणी पितो. त्याच्यासारखी स्टील बॉडी कोणाची नाही. ऐका रे, मोदी साहेब त्याची मुलाखत घेतात. एवढा टकाटक खेळाडू. बायको त्याची अनुष्का शर्मा, हिरोईन एक नंबरची. दोघाचे पैसे एकत्रित केले तर भारत देश कर्जातून मोकळा होतो. हा 2-4 एकर वाला नाही, 10-20 कोटी वाला नाही. देशातला एक नंबरचा फलंदाज आणि एक नंबरची हिरोईन, दोघ जण आता वृंदावनामध्ये गेले होते 2 महिन्यापूर्वी. असे हात जोडून त्या प्रेमानंद बाबाला म्हणत होते, राधे राधे महाराज, राधे राधे महाराज. कोण कोण कोण? 2-4 एकर वाला नाही, पाटील नाही, हो कुणी नाही, हो एक नंबरचा फलंदाज. असा हात जोडून वृंदावनामध्ये बसला होता. आणि ते महाराज म्हणत होते, तुमचा प्रयत्न करत राहा, तुमची प्रॅक्टिस करत राहा, तुमचा रियाज करत राहा, नक्की यश मिळेल तुम्हाला. त्या प्रेमानंद बाबाला 2ही किडण्या नाहीत आसाराम महाराज. त्या 2ही किडण्या नसणाऱ्या साधूला विचारा, तुम्ही आतापर्यंत जिवंत कसे? ते म्हणतात, राधा हीच माझी किडनी आहे, राधेचं भजन हेच माझं जीवन आहे. राधा 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 असं म्हणल्यानं जर साधू जिवंत राहिला, आणि आपण त्याला काही म्हणायचं, काही पण राधेचं माझ्या असं बांधून नाही आणलं पाहिजे, असं नाही म्हणाय. घशाचा कॅन्सर होईल बरं. काही पण म्हणू नका, चांगलं नाही म्हणायचं. तर मग राधे राधे घेई श्याम सुंदरा, राधे राधे घेई श्याम सुंदरा, राधे राधे घेई श्याम सुंदरा, राधे राधे घेई श्याम सुंदरा. राधे म्हणा, मस्त म्हणायचे. जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा, जय राधा, जय राधा, जय राधा, जय राधा, जय जय राधा, जय राधा, जय राधा, जय राधा, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल. ओ जय जय राधा रमण हरि बोल, मस्त राधा म्हणा. रोज भजन करा, कंठ गोड होईल, तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल. एवढी ताकद तिच्या काही पण म्हणू नका. चला, का म्हटलं एवढं एक एक सांगायचं मला तुम्हाला. एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली, एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कानोपात्रेला देवानं मंदिरात जागा दिली, संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पायरी, संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पायरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, विठुरायाची पंढरी, हा विठुरायाची पंढरी. किती म्हणून दाखवू, 11:15 वाजले बघा. कधी वाजले तुम्हाला कळालं सुद्धा नाही. एवढे सुंदर आहेत बघा गीत. अशी निघाली होती ती कानोपात्रा कीर्तन ऐकायला. तुम्ही अशा मुली आल्यात की नाही कीर्तनाला? येत जा. मुलगी कीर्तनाला आली होती. कीर्तनकार कीर्तना सांगत होता, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवी शशिकला लोपलिया, कस्तुरी मलबट
चंदनाची उठे कस्तुरी मळबट चंदनाची उठे कस्तुरी मळबट चंदनाची उठे असं एक एक प्रमाण येत होतं. गोड अशा चाली. आसाराम महाराजासारखा वादक असल्यावर मी किती चाली म्हणेल महाराज. खूप चाली म्हणतायत, खूप गोड आहेत महाराज. इतकं गोड वाजवलं पाहिजे. असं गोड वाजवत नाहीत माणसं महाराज. गोड वाजवलं पाहिजे. खूप चाली आहेत बुवा. अशा चाली म्हणत म्हणत कीर्तन ऐकत होती पोरगी. पोरीचं असं होतं, आई माहिती होती, बाप माहिती नव्हतं. वेश्येची मुलगी होती, 16.5 वर्षाची होती. इकडे बघा, फार सुंदर होती दिसायला. ओ माझ्या बहिणींनो, सुकलेल्या कमळाच्या फुलाला हात लागला तर कमळ उमलायचं आणि पान जर खाल्लं तर तिच्या गळ्यातून दिसायचं. आपल्या बायकासारखी नाही डांबरी मेन कापडी काळी बेंद्री आपली नाही. पहा ती कवाडाकडे चालली भिताडाकडे असले नाही. हा एक डोळा हेकणा की दरबी देखणा असले नाही. इतकी फॅरन लवली लावणारी नाही. लावता फॅरन लवली? फॅरन लवली लावायची नाही. फॅरन लवली म्हणजे अमेरिकन बाईचा शेंबुडा आहे. कितीही लावलं तरी गोरं होत नाही. माझ्या बायकोचं उदाहरण आहे माझ्यासमोर. म्हणजे इतकी काळी नाही बायको, लगेच वाकडं बघू नका तुम्ही बरं. म्हणजे कितीही तुम्ही नटलात तरी ऐका, इतकी सुंदर तुम्ही होणार नाही. इतकी छान होती कानोपात्रा, इतकी सुंदर होती दिसायला, इतकी गोड. पण दुर्भाग्य असं होतं, आई माहिती होती, बाप माहिती नव्हता. कीर्तनकार कीर्तन सांगत होता, देवासारखं सुंदर कोणी नाही. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवो, करकटावरी ठेवो. तुळसी हार गळा तास पीतांबर, तुळसी हार गळा तास पीतांबर, आवडी निरंतर हेची, आवडी निरंतर हेची, हेची, हेची. फार सुंदर आहे म्हणे देव. पोरगी म्हटली मला पाहायला जायचं. पोरगी देवाला पाहायला गेली. इतका सुंदर देव दिसला, पण देव तिला काळा दिसला. आपल्यालाही काळा दिसतो. जसा पांडुरंग पाहिला तसे मस्तक देवाच्या पायावर नाही मांडलं. हे जे बोट आहे ना, असं आल्हाद मांडलं. सोबदार आल्हाद बोट मांडलं. जसं बोट मांडलं तसं देवाच्या पायावरती बोट मांडल्याबरोबर आमचा देव इतका सुंदर झाला. कानोपात्रेच्या बोटानं देवाच्या पायाला खड्डाच पडला. बाई, माझ्या बोटानं पायावरती तिनं घुंगरं बांधले, गळ्यात विना घेतला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या आणि सारखं नाचायला लागले. गायनाचे उडे आपुलिया चंदे, गायनाचे उडे आपुलिया चंदे, गायनाचे उडे आपुलिया चंदे, गायनाचे उडे आपुलिया चंदे, नाचे आनंदे आवडीने, मनाचे आनंदे आवडीने, मनाचे आनंदे गायनाचे सारखं नाचायची, सारखं भजन करायची. इतकं छान तिचं सौंदर्य, तिचं नाचणं, तिचं गाणं लोकांना आवडायला लागलं. आसाराम महाराजांचं वाजवणं, विभीषण बुवांचं गाणं, अक्रूर महाराजांचं बोलणं लोकांना आवडत असतं. महाराजांना बोलवा, बोलू द्या महाराज, करा कीर्तन, सांगा महाराज कानोपात्रा, सांगा महाराज जवान, सांगा महाराज शिवाजी महाराज, सांगा महाराज सावता महाराज. का लोक म्हणतात तुम्ही चांगलं बोललं पाहिजे. बोलू आईसा बोले, जेने बोले विठ्ठल डोले, असं लोकांना आवडत असतं. आणि लोक तिला पाहायला यायला लागली. काय मुलगी नाचते, काय मुलगी दिसते. आणि त्याच्यावर एक दिवस एका राजाची नजर पडली आणि त्या राजाने आदेश काढला, या पोरीला आपल्या दरबारात नाचायला आण. आणि वाऱ्यासारखी बातमी आली,
राजा मला त्याच्या दरबारात नाचायला घेऊन जाणारे. ऐका अंतरवालीकर, पोरगी पुढं पकडणारे माग, पोरगी पुढं पकडणारे माग. देवाच्या पायापर्यंत आली, आपलं मस्तक देवाच्या पायावरती मांडलं तिनं. पकडणारी येताना पाहिले आणि आपला प्राणच देवाला देऊन टाकला. जसं मस्तक पायावरती ठेवलं तसा प्राणच देवाला दिला. लोटण्याचा प्रयत्न केला तर प्रेतच खाली पडलं. कुणाची मुलगी आहे? अहो ती मंदिरात नाचत नाही का? ती मुलगी आहे. कुणाची आहे? एका वेश्येची आहे. एक ब्राह्मण म्हटले मंदिराच्या बाहेर काढा, एक जण म्हटले स्मशानात जाळा, एक जण म्हटले तिकडे वाळवंटात जाळा, एक जण म्हटले ते तिचं तोंडच पाहू नका, एक जण म्हटले असलं काही करू नका. देवाच्या पायावर जीव दिलाय, रात्रभर प्रेत मंदिरात ठेवा, देव जे सांगेल ते करूया. मंदिरात प्रेत ठेवलं आणि 1 वाजता, रात्री 1 वाजता झोपलेल्या अनंत शास्त्रीच्या स्वप्नामध्ये पांडुरंग गेले. आवाज दिला, हे अनंता रे, हे अनंता रे, हे अनंता, पाहे पा कानो पात्रा पवित्रा. अनंता, या मुडीसारखी पवित्र वस्तू नाही. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम या प्रयाति समद्भावम यास्ति नास्त्यत्र संशयः. माझ्या पायावर या मुलीनं जीव दिलाय. माझ्या मंदिरात तिची माती करा. उजव्या हाताला माती केली, जिथं माती केली तिथं एक झाड उगवलं. 750 वर्ष झाले साखल दंडानं ते झाड बांधून ठेवलेलं. तुम्ही कोणीही बारीला लागून दर्शनाला गेलात की तुमचं पहिलं कपाळ कानोपात्रेच्या झाडाचं दर्शन घेतं आणि मग देवाच्या पायाचं दर्शन मिळतं. का? धन्य कान्होपात्रा आजी झाली भाग्याची, भेटी झाली ज्ञानदेवाची गे मनोनिया. ओ धन्य धन्य निवृत्ती नाथा, ओ धन्य धन्य निवृत्ती नाथा. ओ माऊली, जसं देवाच्या पायावरती मस्तक ठेवून प्राण दिला तर तिला देवाच्या पायावरती प्राण दिल्यामुळे मंदिरात जागा मिळाली. त्या कानोपात्रेनं म्हणावं, जन्मा आलो त्याची, जन्मालो त्याची, आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे. आमचा जुना धोनी बरं का. इतकं सोपं नाही, कोणत्याही बाजूने 6 मारू शकतो अजून बी बरं का. वाह, काय गोड प्रमाण. आमचे बिभीषण बुवा म्हणजे आमच्या सगळ्यांचे लाडके आहेत महाराज. ते फार गोड अगदी प्रमाण दिलं. जन्मालो त्याचे कानोपात्रेनं म्हणावं, द्रौपदीनं म्हणावं, ध्रुवबाळानं म्हणावं, केवटानं म्हणावं, शबरीनं म्हणावं, सुदाम्यानं म्हणावं, सगळ्या संतांनी म्हणावं, जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे. ऐका, तरणी बांड पोरं आहेत, सगळ्या तरुणांनी सप्त्यामध्ये येत जा, तरुणांनी पंक्ती घालत जा, तरुणांनी माळी घाला. अंतरवाली कर. माळी काय, कुणबी काय, माळी, कुणबी, धनगर, मराठा, ब्राह्मण, मातंग आणि मुस्लिम. मुस्लिम सुद्धा महत्वाचे आहे बरं का. आपल्या गावाला मुसलमानाची पंगत आहे महाराज. मुस्लिम समाज इथं आहे. कबीर मोमीन मुसलमान. संप्रदाय त्यांचा द्वेष करत नाही. संप्रदायानं कबीर महाराजांना सुद्धा घेतलं, संप्रदायानं मोमीन महाराजांना घेतलं. हो, संप्रदायानं कबीर मोमीन मुसलमान, कबीर मोमीन मुसलमान, विष्णुदास
झाला नारायण सर्व धर्म त्यांचा झाला नारायण सर्व धर्म त्यांचा झाला नारायण सर्व धर्म झाला नारायण झाला नारायण. सगळे संत आहेत महाराज. सावता महाराजांचे एवढे उपकार आहेत आपल्यावर, लोकांना कळाले नाही हो. सावता महाराज सगळ्यात जास्त कामी आले कोरोनाच्या काळात. एसटी बंद, रेल्वे बंद, विमान बंद, टाळ बंद, पखवाज बंद, महाराज बंद, संस्था बंद, सगळं बंद. कधी होतं? कोरोनात. आणि कोरोनात एकच संत कामाला आले, संत शिरोमणी सावता महाराज. त्यांनी आपल्याला सांगितलं समयासी सादर व्हावे. आपल्याला त्यांनी शिकवलं काळजीच करू नका, देव ठेवील तैसे राहावे. समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे. सावता महाराजांनी किती गोड शिकवलं बघा. कोण दिवशी बैसोनी हातीवर, कोण दिवशी पालकी सुभेला, कोणे दिवशी पायी चाकर. चालत जावे समयासी सादर व्हावे. देव ठेवील तैसे राहावे. चालत समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे, सादर व्हावे, सादर व्हावे. सावता महाराज पंढरपूरला जात नव्हते असं लोक म्हणतात. अजिबात नाही बरं. सावता महाराज पंढरीला जात होते. जाता जाता एका वारीला जाता आलं नाही त्यांना, तर विश्वाचा मालकच त्यांच्या माळ्यात आलो. साठविला हरी धन्य त्याची माता. सावता महाराज धन्य त्यांचा पिता, साठविला दाता. त्रैलोक्याचा सावता सागर, प्रेमाचे आगर सावता सागर. किती मोठं कथा. सावता महाराज काय, कबीर महाराज काय, जसे ज्ञानोबारांनी सगळे संत घेतले तसं पोरांनो 5 मिनिटं राहिलेत माझ्याकडे बघा. तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी, माळी, कुणबी, धनगर, मराठा, ब्राह्मण, मुस्लिम, मातंग. तानाजी कोंडाना हवाय, मुरारबाजी पुरंदर हवाय, येसाजी सज्जनगड हवाय. जातो की राज, जातो की राज, जातो की राज. पोरं 400 तयार झाली. पुणे जिल्ह्यामध्ये भोर तालुका आहे. राजेश्वराच्या मंदिरात उभी राहिली, हातामध्ये गुलाल, बेलभंडार फेकला आणि महाराष्ट्रात पहिला आवाज घुमला. हो रो हो रो. दोन चार जण इमानदारीने म्हटले, तुम्ही काय पाकिस्तानातले थोडी आहे. सगळ्यांनी म्हणा एकदा 2 हात वर करा. सगळ्यांनी करा करा करा. वा अंतरवाली छोटस गाव आहे पण काय सुंदर सप्ताह आहे. पोरांनो जीन्स पॅन्ट टी शर्ट सगळ्यांनी हात वर करा. अय वाट्यावरले, अय शाळेवरले, अय करा वरात, करा वरात करा. शाबाश हा करा. सगळ्यांनी हात वर करा. अय बहिणी नो करा. आड झाले करू नका, ओरिजिनल करा. अय टाळकरी करा. अय नंदीप करा. वा करा हात वर. शाबाश. वा रे वा. हो हात वर करा सगळ्यांनी. काय सुंदर सप्ताह आहे. अंतरवाली गावाचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. सगळ्या समाजाचं गाव आहे, एका विचाराचं गाव आहे. वा असं गाव असलं पाहिजे. लई लोक असून फायद्याचे नाही असे लोक असले पाहिजे. हात वर करा. हात ज्याचा वर आहे टाळी वाजू नका. टाळी मी हरर म्हणतो, ज्याचा हात वर आहे त्यानं महादेव म्हणा. असा आवाज काढा. कळू द्या भूम तालुक्याला काय त्या अंतरवालीला सप्ताह चाललाय. बोला हो रो हो रो छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज या खाली ओरिजिनल आहे बरं का. वा असा एक मावळा गड आणायचा. गडाची संख्या 100 झाली. ऐका 24/5 म्हणजे आता पुढच्या महिन्यात 24/5 इकडे बघा 25/5 आणि 26/5 असं 3 दिवस आमच्या ज्ञानदीप वारकरी शिक्षण संस्थेवर आपल्या तिंत्रज रोडला आमच्या आसाराम महाराजांची संस्था आहे. तिथं 3 दिवसाचा मोठा सप्ताह आहे. त्याच्यात 25 तारखेला माझं कीर्तन आहे. तुम्हाला सगळ्या गावाला यायचंय. सगळेच येणारे, जागा पुरणार नाही बसायला. माझं कीर्तन 25 तारखेला आहे.
दोन मावळे मी तिथं सांगणार आहे बरं का. छत्रपतींचे दोन मावळे तुम्ही कधीच ना ऐकलेले, इतके भारी कसे मावळे लढले. तुम्हाला तिथं यावं लागेल. आता आपला 11 वाजले. ऐका पोरांनो, जन्म कुणाचा सोन्याचा होतो. सगळ्या तरुणांनी ऐका आणि आजचं कीर्तन घरी घेऊन जा. कधी 11 वाजले आपल्याला कळालं नाही हो. इतकं सुंदर चरण मी सांगितलं तुम्हाला. ऐका ऐका पोरांनो. आता त्या नगर जिल्ह्यामध्ये एक पारनेर तालुका आहे. त्या पारनेर तालुक्यामध्ये एक राळेगण सिद्धी नावाचं गाव आहे. आणि त्या राळेगण सिद्धीला मागच्या वर्षी एक सौरभ आवटी नावाचा पोरगा देशासाठी शहीद झाला. पोरांनो, मराठा समाजाचा पोरगा होता. आणि तो पोरगा वयाच्या 18व्या वर्षी संभाजीनगरला व्यायाम करून सीमेवर लढायला गेला. हे 5 मिनिटं ऐका बरं पोरांनो. माझ जन्म कुणाचा सोन्याचा होतो. बाप त्याचा कमिशनर आहे आसाराम महाराज, 2 लाख पगार आहे बापाला. आई त्याची जिल्हा परिषद शिक्षिका आहे, 2 लाख पगार आहे. 3 लाख रुपये महिना घरामध्ये येत होता. पण पोरगा म्हटला नाही मला काय गरज आहे. पोरगा सीमेवरती लढायला गेला. लढता लढता 6 वर्ष देशासाठी लढला. मागच्या वर्षी दिवाळीला सुट्टीला घरी आला. आईनं त्याच्या तोंडावर हात फिरवला. करंजी लाडू पदार्थ त्याला खायला दिले. नेमकी सुट्टी होऊन तिकडे गेला. लग्न जमलं होतं पोरांना त्याचं. आणि तो पोरगा देशासाठी लढायला गेला. तर सियाचीन नावाच्या प्रदेशामध्ये त्याची ड्युटी लागली होती. एक 500 पोरं त्याच्या हाताखाली होती. कॅप्टन झाला होता. बंदूक घेऊन लढत होता. आणि तेवढ्यामध्ये दहशतवादी आले म्हणून पुढे सरकला. इतका खाली उतरला. जिंकला होता देश. ध्वज अंगावर घेतले होते. भारत माता की जय, वंदे मातरम म्हणत होता. आनंदी आनंद झाला होता देश जिंकल्याचा. पण इतका खाली उतरला गेला होता की बर्फ कमरेपर्यंत आला होता. 0.3 तापमान झालं होतं. बर्फ आता पोटापर्यंत आला. बर्फ आता खांद्यापर्यंत आला. सगळे पोरं वापस फिरली होती. पण कॅप्टन लढता लढता वापस फिरण्याच्या नादात बर्फ आता डोक्याच्या वर गेला. इतका बर्फ पडला. कॅप्टन गायब आहेत, कॅप्टन गायब आहेत, कॅप्टन गायब आहेत. सगळे पोरं शोध घ्यायला लागले. हेलिकॉप्टर बोलवली, दोरखंड बोलवले, बॅटऱ्या लावल्या. ऐका रे माझ्या बहिणींनो, ही सत्य घटना आहे. या अक्रूर महाराज साखरे नाव युट्यूबला टाका. माझे 200 कीर्तन आहेत. डायरीमध्ये जागा नाही माझ्या. रोज 2 कीर्तन करतोय. पण रोजच्या कीर्तनात शेवटी 5 मिनिटं सांगतो. पोरांनो, कोणाचा जन्म सोन्याचा होतो रे. हे माझ्या तरुणांनो, घरी घेऊन जा रे. बिंबेच्या देठापासून सांगतोय रे. कधी आपला 11 वाजले कळालं नाही रे. जन्म सोन्याचा झाला पाहिजे. कानोपात्रेची कथा काय, केवटाची कथा काय, किती कथा मी तुम्हाला सांगितल्या महाराज. एवढ्या कथा का सांगतोय रे. जन्म सोन्याचा झाला पाहिजे. ऐका रे माझ्या बहिणींनो, ऐका माझ्या दादांनो. पोरगा आता बर्फामध्ये बुजून गेला होता. 5 दिवस गेले, 6 दिवस गेले, 8 दिवस गेले. कॅप्टन सापडले नाही. 9व्या दिवशी सापडले तर पूर्ण बर्फमय बॉडी झाली होती. देशासाठी आपला मुजरा करून पोरगा वयाच्या 25व्या वर्षी निघून गेला होता. बर्फ तोडायला सुरुवात झाली. बर्फ कापायला सुरुवात झाली. बर्फ कापता कापता त्या पोराचं एक हात कापावा लागला. अर्धी छाती कापावी लागली. एक पाय सुद्धा कापावा लागला. आणि अर्ध्या संघाची बॉडी भारत देशाच्या झेंड्यामध्ये गुंडाळून गावापर्यंत आली. हंबरडा फोडून आई रडायला लागली. बाप रडायला लागला. गाव रडायला लागला. दुभंगली धरणी माता, फाटले आकाश, फाटले आकाश. कधी भेटणार माझा बाळ सखा. सगळं गाव रडत होतं. आईनं डोक्यावरून असा हात फिरवला. बिभीषण महाराज पाहिलं तर माझ्या बाळाला हात नाही, छाती नाही. रडणारी माय म्हणत होती, का रे पोरांनो, मी तर सगळ्या शरीरानं पोरगा दिला होता. बाळाचा हात कुठे, माझ्या बाळाचा पाय कुठे, माझ्या बाळाची छाती कुठे. कोण सांगन होते आईला की तुझा पोरगा आपल्या रक्षणासाठी बर्फामध्ये लढत राहिला. ओ, स्वतःचा विचार नाही केला, देशाचा विचार केला. दहशतवादी मारले आई. तुमचा पोरगा देशासाठी अमर झाला. व आज 1 वर्ष झाले आसाराम महाराज घटनेला. माझं कीर्तन झालं तिथं. तर ती आई हाताने जेवत नाही. हो, हाताने जेवत नाही ती आई. तोंडाजवळ घास आला की म्हणते नको मला, माझ्या बाळाला हात नाही राहिला, माझ्या सौरभला हात नाही राहिला. असे खूप मुलं आहेत महाराज, खूप मुलं आहेत बघा. तानाजी आहे, येसाजी आहे,
मुरारबाजी आहे, शिवानाभी आहे, हो किती सांगू, माळी आहे, कुणबी आहे, धनगर आहे, मराठा आहे, मातंग आहे, मुस्लिम आहे. खरंच गड्या पोरांनो, या सगळ्यांचे इतिहास वाचा, याच्यातून एकच कळेल तुम्हाला, जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे विठोबार ज्ञानेश्वर नागराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय